गडचांतूर येथील मुख्य मार्गावरील संविधान चौक बसस्थानक समोरील एका डेली नीड्स बेकरी दुकानाला अचानकपणे आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले। सदर घटना 15 मार्च रविवार रोजी रात्री अंदाजे 9च्या सुमारास घडली। या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण करत शेजारील दुकानांनाही वेढा घातला। मात्र सुदैवाने शेजारच्या दुकानाचे जास्त नुकसान झाले नसून सदर दुकानापुढील पानटपरी जळाली आहे। गजबजलेल्या ठिकाणी अशा प्रकारे आगीचे तांडव पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। रविवारी रात्री सुमारे 8-8:30च्या सुमारास दुकानातून अचानक धूर व ज्वाला उसळू लागल्या। आगीची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले। त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान अग्निशामक दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। या आगीत संबंधित दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असे अंदाज बांधले जात आहेत। याबाबत पुढील तपास सुरू आहे। लाईव्ह चंद्रपूरसाठी गडचांतूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट।